कोविड-19 आजारासंबंधित चाचणी करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील चाचणी प्रयोगशाळेत आवश्यक यंत्रणेचा संपूर्ण सेटअप उभारण्यात आला आहे। आठवडाभरात प्रयोगशाळा पूर्णपणे कार्यान्वित होईल, असे अधिष्ठाता डॉक्टर PR सोमवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। सगळ्यांना माहिती आहे की आता सध्या जगभरात कोविड-19 या आजाराचं एपिडेमिक सुरू आहे आणि कुठलाच देश याच्यातून सुटलेला नाही, मग तो गरीब देश असो, श्रीमंत असो की कोणताही असो। आणि आपण जानेवारी महिन्यात जेव्हा पहिली केस आपल्याकडे आली त्यानंतर तुम्ही पाहिलं की दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे आणि रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे एक्झिस्टिंग ज्या लॅबोरेटरीज आहेत, पूर्वी महाराष्ट्रात फक्त एकच लॅबोरेटरी होती, तर आता आपण प्रत्येक ठिकाणी जितके जास्तीत जास्त लॅबोरेटरी तयार होतील, लॅबोरेटरीज कमी असल्यामुळे काय होतं की सॅम्पलचं प्रोसेसिंग 4-5 दिवस लागतं आणि त्यामुळे ज्या 4-5 दिवसा अगोदर जी कार्यवाही आपण करणं अपेक्षित असतं त्याला वेळ होतो आणि वेळ होत असल्यामुळे त्याचा प्रसार रोखण्यामध्ये आपण थोडंसं आपली बाजू कमजोर पडत होती। म्हणून त्या प्रयत्नाचा भाग म्हणून कोविड-19 टेस्टिंगची फॅसिलिटी अमरावती शहरात सुरू व्हावी असे आम्ही प्रयत्न सुरू केले आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अमरावती विद्यापीठात ती लॅबोरेटरी ऑलरेडी सुरू झालेली आहे। आमची लॅबोरेटरीचं सेटअप आता संपूर्णपणे तयार आहे, परंतु अमरावतीच्या लॅबोरेटरीमध्ये आणि आमच्या लॅबोरेटरीमध्ये फरक हा आहे की आम्हाला नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड फॉर लॅबोरेटरीज ही जी शिखर संस्था आहे ॲक्रेडिशनच्या बाबतीतली लॅबोरेटरीजच्या, त्याचं ॲक्रेडिशन घ्यायला लागतं आहे। त्याकडे आम्ही अप्लाय केलेला आहे, 3-4 दिवसात ते होईल असं अपेक्षा आहे आणि ते ॲक्रेडिशन आल्यानंतर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट जे आहेत नागपूरची, ते आम्हाला कंट्रोल देतात आणि त्या कंट्रोलची चाचणी आम्हाला करायला लागतं आणि ती जर चाचणी यशस्वी झाली तर मग ते आम्हाला पासवर्ड देतात आणि त्या पासवर्डप्रमाणे मग पुढची कार्यवाही सुरू होते। तर ही लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। एकदा ती लॅबोरेटरी सुरू झाल्यानंतर ती स्टेरिलाइज होते आणि तिथे काम करणाऱ्या लोकांना सोडून तिथे प्रवेश मिळू शकत नाही। म्हणून मी आपणा सर्वांना विनंती केली की ती सुरू व्हायच्या अगोदर जर आपण तो सेटअप पाहिला तर सगळ्या लोकांच्या तो लक्षात येईल आणि त्या दृष्टीने आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंनी आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे आणि आमच्या मॅनेजमेंटतर्फे धन्यवाद मानतो। जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। कोविड आजारावर प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे। तसेच PDMC येथेही लॅब कार्यान्वित होत असून त्यासाठी 50 लाखांचा निधी जिल्हा नियोजनातून देण्यात आला आहे। त्याच अनुषंगाने चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने सर्व सेटअप व यंत्रणा सुसज्ज केली असून सर्व अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे। लवकरच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर व NBLची परवानगी मिळेल, त्यासाठी पाठपुरावा होत आहे, अशी माहिती डॉक्टर सोमवंशी यांनी यावेळी दिली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।